नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमकर लिखित राजवीर मल्होत्रा भाग 5. एका अनोळखी मुलाला आसरा देणं श्रीच्या आयुष्याला किती मोठा वळण देणार आहे याची तिला अजून कल्पनाही नाही. पायात गोळी पण नजर भिडली आणि काहीतरी बदललं. दया होती का की काहीतरी वेगळंच? ही आहे राजवीर मल्होत्रा आणि श्रीची कहाणी. एक साधी मुलगी, पण तिच्या आयुष्यात आता वादळ येणार आहे. गोळी, धोका आणि हळूहळू वाढणारं प्रेम. काय होणार पुढे? ऐकत रहा राजवीर मल्होत्रा भाग 5. मायाजी, तू जरा खाली नीच बरं, मला माझं काम करू दे, म्हणत ती आता त्याला स्माईल करते. तोही त्या चाकूकडे गोंधळून पाहत होता. तुम्ही पण निजा, मी तुमच्या पायातील गोळी काढते. ती एकदम शांत आवाजात बोलते. चेहऱ्यावर कसलीच काळजी नव्हती. गोळी? पण ते ऐकून मायाजी जागेवरच उठते. श्री, पहिलं तू या पनोतीला घराबाहेर काढ. उगा नाही ती आफत आपल्या मागं लागायची. आणि तुझ्या आईला कळलं ना तर ती आधी मला घरातून बाहेर काढल. आणि तुला तर माहीत आहे ना बेटा, माझं या जगात कुणी नाही. ते आता डोळ्यातील पाणी पदरला आपल्या पुसत बोलतात. तुम्ही गपगुमान झोपा, म्या काढते. पण तिने आता मायाजीकडे लक्ष न देता त्या तरुणालाच दम देत झोपायला सांगितलं. मदतही केली. तिला माहीत होतं आता मायाजीचं एकदा बडबड करणं सुरू झालं म्हणजे ती आता मामा मामीला दुष्णे देत राहणार. मामी आल्यावर कसा मामा बदलला, ब्ला ब्ला ब्ला, हे डेलीचं होतं. त्या फक्त एक मौका शोधायच्या आणि तासभर ही लांबट लावायच्या, ज्यामुळे आपली तोपर्यंत गोळी काढूनही होईल हे तिला माहीत होतं. अहो, पण तुम्हाला नाही जमणार, तो कसाबसा बोलला. अर्थात दोघे हळूहळू बोलत होते, मायाजीचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून. तुम्ही झोपा हो, तिने जबरदस्ती करत म्हटलं. अशी कोणची बी गोष्ट नाही जो आजपर्यंत श्रीला या जमली नाही, तिने स्वतःवर प्राऊड फील करत म्हटलं. चाकू तोपर्यंत गार झाला होता म्हणून तिने तो परत गरम करून आणला आणि त्याचा तो पांढरा रुमाल काढला. सोबत आणलेल्या ओल्या कापसाने सावकाश आधी ती जखम पुसून घेतली आणि हळूहळू ती त्या गरम चाकूने गोळी काढायला घेतली. खूप दुखतंय का? पण ती काढत असताना तिलाही पेन होत होते जितके त्याला. त्यामुळे ती थोडंसं रडक्या आवाजात म्हणाली. त्यात त्यानेही आ असं एक दोनदा म्हटलं होतं ना. बट इट्स ओके, म्हणत तो शांत झाला. आता तो तिला न्याहाळायला लागला. केसांची तिने आज वेणी घातली नव्हती, त्यामुळे तिचे ते सिल्की केस एका साईडला तिने सोडले होते, जे वाऱ्यावर भुरभुरत होते. गोल आखीव चेहरा तिचा त्याला आता आकर्षित करत होता. त्यातही तिचे ते लाल चुटूक ओठ. त्याने थोडीशी जीभ बाहेर काढून आपले ओठ ओले केले. काय विचार करतोय मी मूर्ख? ती आपल्याला मदत करते आणि आपलं काय चाललंय? पण पुढच्या क्षणाला त्याला आपली चूक समजते. तसं तो एक आवंढा गिळत स्वतःवरच चिडतो. हा झालं. तिने आता ती गोळी काढल्यानंतर सगळं क्लीन करून त्यावर मलम लावून बँडेजही करून दिले होते. पण तरीही हा अजून तिलाच पाहण्यात गुंतला होता. ए पोरा, तीही आता त्याच्या या टपोऱ्या डोळ्यात गुंतू पाहत होती की अचानक मायाजीचा आवाज आला. तशी ती भानावर आली आणि पटकन तिने सगळं ते सामान आणलेलं गोळा करून आतही गेली. पण तरीही ह्याची नजर तिच्यावरची किंचितही ढळली नव्हती. ए पोरा, आता मात्र मायाजीचा आवाज चढला होता. झालं असं, जेव्हा श्री मोठ्याने बोलली तेव्हाच मायाजीचं लक्ष गेलं होतं, नाहीतर तिची बडबड चालूच होती इतका वेळ. ऐकायला येईना का तुला? आता मायाजीनं खाली बसूनच त्याच्या पायाला हलवत म्हटलं. तसा आता तो भानावर आला, पण आधी तो श्रीला शोधायला लागला. ती कुठेच न दिसल्याने आता मन त्याचं खट्टू झालं. नाही, आता जायचं बघा, जे मायाजीच्या लक्षात आले. उगीच नाही, डोक्यावरचे केस पांढरे झाले होते. झाली ना गोळी काढून आता? तर निघा आता.
माझी पोरं घरी येण्याआधी त्या आता चिडून बोलतात, कारण अजूनही त्याचं लक्ष त्यांच्या बोलण्याकडे नव्हते, तर आतल्या रूममध्ये गेलेल्या श्रीकडे होते. हो, जातो आजी. पण आजीच्या त्या कर्कश आवाजामुळे त्याला आता नाईलाजाने का होईना होकार द्यावा लागला. आणि हे बोलताना तो जरा मोठ्यानेच बोलला. इकडे मात्र आत आलेली श्री तिची छाती उगीच धडधड करत होती, बावरली होती. त्याचं असं तिला निरखून पाहणे आवडून गेले होते का? लाज गालावर दाटून आली होती, ज्यामुळे गुलाबी झाले होते. त्या नाजूक कोवळ्या ओठांवर एक गोड हसू आले होते आणि शरीर ते तर रोमांचित झाले होते. असं काय होतंय? असं खुळ्यावाने मी का करायला लागली आहे? तिने हलकेच कपाळावर आपल्या मारून घेतले की त्याचे ते मुद्दाम मोठ्याने म्हटलेले वाक्य तिच्या कानावर पडले. हे जाणार आता? ते ऐकून ती उदास झाली. जावं तर लागणार ना त्यांना. ते काय इथे तुझ्यासाठी आले होते का? ती परत स्वतःशीच आपण पण भलताच विचार करत आहोत. प्रेमात तर नाही ना पडलो? तिचे दुसरे मन आता तिला बोलत होते. बरं, जातो मी. इकडे हाही तरुण बेचैन झाला होता. मनातल्या मनात धावा करत होता की एकदा तरी तिने बाहेर यावं, एक शेवटचं दर्शन. परत काय माहीत कधी आपली भेट होईल. जातो नाही, येतो म्हणावे नेहमी. तिला जणू त्याचा इशारा कळला असावा. तशी ती वाऱ्याच्या वेगाने बाहेर आली आणि हसतमुख चेहऱ्याने ती म्हणते. तसं त्याच्या चेहऱ्यावर एक सकून आले होते तिला पाहून. आणि आता तुम्ही कुठेच जाऊ नका. चालता येणार नाही तुम्हाला. अजून जखम ओली आहे. माझ्या आईबाबाचं टेन्शन तर तुम्ही घेऊच नका. तेही तुम्हाला राहण्याचा आग्रहच करतील. तीच पुढे बोलत राहते नॉनस्टॉप. ठीक आहे. त्यालाही तेच हवे होते असं वाटत होतं, कारण त्याच्या मोबाईलवर त्याला अजूनही धोका आहे हा मेसेज आला होता. म्हणून तर इथे तो सुरक्षित आहे आपण याचा अंदाज आला होता. आणि शिवाय आता तिला सोडून जाण्यासाठी त्याचा पायही निघत नव्हता. त्याला आपण तिच्या प्रेमात पडलोय नकळत हे कळून गेलं होतं. मायाजी, तू बी फिकर नॉट. ती आता तिलाच रागाने पाहत असलेल्या आपल्या मायाजीला हसून तर म्हणते, पण डोळ्यांनी खुणावतही होती. बारीक बारीक डोळे करून की प्लीज राहू दे ना त्यांना म्हणून. प्रेमापेक्षा आता तिला त्याची काळजीही वाटत होती. आणि गोळी लागली आहे म्हणजे हा तरुण नक्कीच कुणीतरी मोठा आहे, ज्याच्या मागे गुंड लागले असतील, ज्यामुळे अजूनही बाहेर पडल्यावर त्यांच्या जीवाला धोका असेल. असं काहीसे विचार तिच्या मनात आत्ता घोळत होते. मूव्हीचा इफेक्ट, दुसरं काय. पण बिचारीला कुठे माहीत होतं की तिने कुणाला नक्की आश्रय दिला आहे. आता म्या काय बोलणार? ज्यावर तिची आजी पण थोडी रागात बोलली. आता तू आणि तुझी माय घ्या बघून, पण म्या सरळ सांगणार मला काय बी माहीत नाही म्हणून. त्यांनी आपले दोन्ही हात वर करत म्हटले. हो ग मायाजी, तू काळजी करू नको. मी बोलते आईबाबांशी. ती थोडं हसून म्हणते. हां, आता ते चायचं बघा. दुपार टळून गेली म्हटले. तसं आजी पुढे फनकारून म्हणते. वय आत्ता आणते माझी स्वीटू मायाजी. आणि आता ती त्यांच्या मागून गळ्यात पडत हसून बोलते आणि त्यांचे गालही ओढते. त्या दोघींमधलं प्रेम पाहून त्या तरुणाला मात्र गहिवरून येतं. डोळे त्याच्याही नकळत ओले होतात. कोण होता हा तरुण याचा अंदाज आला असेलच तुम्हाला. आपल्या कथेचा हिरो राज मल्होत्राच होता तो, जे तुमचा अंदाज खरा आहे. पण काय झालं असेल? त्याला कुणी गोळी मारली असेल आणि तिचे आईबाबा राहू देतील का त्याला? अशा अजनबी व्यक्तीला हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला मला सबस्क्राईब करायला लागेल. म्हणजे पुढचा भाग आला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. बाकी हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.